तर जय शिवराय मित्रांनो, सगळेच व्लॉग बनवतात, म्हणलं आपणही व्लॉग बनवूया. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. आज भोगी असल्यामुळे सकाळ सकाळ स्वयंपाक रेडी होता. मस्त स्वयंपाकावर ताव मारून सचिन आणि मी निघालो कामाला. कामं उरकून उद्या संक्रांत असल्यामुळे म्हटलं बायकोसाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यावं. बायका कशा सण म्हणले की करूनच बसलेल्या असतात गिफ्टसाठी. अचानक तिचा फोन आला, मला भेटायला या. मी आज साडी घातली. 2 मिनिटं तिला भेटलो. तिला माहित नव्हतं कसलं शूटिंग चालू आहे. तिला भेटून झाल्यानंतर तिच्यासाठी संक्रांतीचं गिफ्ट घ्यायला गेलो. असं म्हणतात संक्रांतीला जोडवं दिलं की भरभराटी येते. जोडव्यातलं तर काय एवढं कळत नाही, पण तिच्यासाठी एक जोडवं चॉईस केलं. साडी वगैरे घेतली आणि सचिन मी आधी आमचं नेहमीचं ठिकाण संस्कृती मिसळ इथं मस्त मिसळवर ताव मारला. येथे 1 नंबर मिसळ मिळते. झणझणीत मिसळ असते मित्रांनो, कधी ट्राय करा. मिसळ पोटभर खाल्ल्यानंतर आम्ही गेलो सुनील भाऊ यांच्याकडं. केसाचं जळमाट खूप वाढल्यामुळं मस्त हेअरकट करून घेतला. सुनील भाऊ मस्त हेअरकट करतात. हेअरकट वगैरे करून त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर अचानक पाहतोय तर काय जोराचा पाऊस चालू झाला होता, ज्यामुळे उद्या संक्रांतींची बायांची पळापळ होणार होती. असोच मित्रांनो, देविकासाठी आणलेले गिफ्ट घेऊन ती जेव्हा रिलॅक्स बसली होती तेव्हा मी तिला द्यायला निघालो. असं म्हणतात नवऱ्याने आणलं कसलंही गिफ्ट बायकांना खूप आवडतं आणि ते त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तसंच तिला हे गिफ्ट खूप आवडलं, परंतु तिला अनपेक्षित असलेल्या जेव्हा मी जोडव्या दिल्या त्यावेळेस ती खूपच जास्त खुश झाली. जीवनात अशा छोट्या छोट्या आठवणी साठवून ठेवायच्या असतात आणि जीवन जगायचं असतं. आमचं जेवण झाल्यानंतर तिने तिचा डाएट चालू असल्यामुळं घासपूस खाऊन घेतला. तर अशा तऱ्हेने माझा ब्लॉगही पूर्ण संपलेला आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा, लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला.